1988 ला पहिल्या धम्म परिषदेला विपसनाचार्य गोयंका गुरुजी यांना निमंत्रित केलं होतं आणि पहिल्या धम्म परिषदेला गोयंका गुरुजी या ठिकाणी आले होते, ज्यांनी संपूर्ण जगभर आता विपसनेचा प्रचार केला। अनेक लोक ज्यांना बुद्धांचा धम्म कळाला नाही, ज्यांना सील कळालं नाही, ज्यांना अन्नपान कळालं नाही, तुमचा जीव जसा तुम्हाला प्रिय आहे तशी या पृथ्वी तलावर वास करणारे बिल पायाचे, दोन पायाचे, चार पायाचे, अनेक पायाचे सत्व सर्व जगू इच्छितात। तुम्ही त्यांना मारू नका, त्यांची हिंसा करू नका। बुद्धांनी जाहीरपणे ही सील समस्त मानव जातीला दिलं आणि मानवामधली नाना प्रकारची ही हिंसा करण्याची तेढ जी होती चित्तातली ती काढून टाकण्याचा प्रयत्न केला। बहुतांशी लोकांनी तशा प्रकारे जे बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे वागले ते संपूर्ण जीवनभर आचरण करत करत अरहंत पदाला जाऊन पोहोचले। अजूनही काही लोक ऐकण्याचा प्रयत्न करत आहेत, आपल्या स्वतःमधली तेढ काढण्याचा प्रयत्न करत आहेत। म्हणून आपण पाहतो की बुद्धांनी तेव्हा हा जो काही धम्म शिकवलेला आहे तो संपूर्ण मानव जातीसाठी शिकवलेला आहे आणि म्हणून कोणत्याही जाती, धर्म, संप्रदाय, पंथासाठी नाही। म्हणून मानवाला या बुद्धांच्या धम्माची किती नितांत गरज आहे। आपण आज जर विचार केला तर बुद्धांचा धम्म हळूहळू जसं पवार बाबांनी या ठिकाणी स्वीकारला तसे जगातले अनेक विद्वान लोक, बुद्धिमान लोक जसं जसं अभ्यास करू लागले तसं तसं बुद्धांच्या धम्माकडे वळू लागले। कारण जगातल्या सर्वच लोकांना आता वाटू लागलेलं आहे की आपल्याला दूर काही काळ दूरपर्यंत हे जग, हे मनुष्य लोक किंवा हे संपूर्ण दूरपर्यंत न्यायचं असेल तर बुद्धांच्या धम्माचं आचरण करणं अतिशय गरजेचं आहे। आचरण करत नाहीत म्हणून त्याचा परिणाम एकीकडे फार मोठा होतो। कालच्या रतनबंदींच्या प्रवचनामध्ये त्याचा उल्लेख केला। आपण पाहतो आफ्रिकेमध्ये जशी 60 किलोमीटर लांब आणि 15 फूट अशा प्रकारची एक दरार पडलेली आहे आणि जिकडे तिकडे पर्यावरणाची हानी करत करत मोठमोठे जंगल तोडून मोठमोठे माळ इकडल्याच्या तिकडे टाकून हा जो काही फरक होत आहे तो केवळ ते जे काही दरार पडलेले आहेत त्याचा एक भाग आहे। जर अशा प्रकारे बुद्धांच्या धम्माचं आचरण जर माणसं करीत नसतील ते हळूहळू वाढणार आहे आणि याचं काही काळामध्ये त्याचा परिणाम जर आचरण केलं नसेल तर आपल्याला सगळ्याला वाईट भोगावं लागेल। म्हणून सगळ्यांनी, प्रत्येक मानवानी या पृथ्वी तलावरच्या, तो स्वतःला हिंदू समजो, जैन समजो की इथे आता पहिला आपण नाना प्रकारच्या जाती, धर्म, संप्रदाय, पंथातल्या लोकांनी न विचार करता बुद्धांचा उपदेश मानवासाठी किती महत्वाचा आहे याचा विचार करून आचरणाकडे वळलं पाहिजे। म्हणून कोणत्याही प्रकारच्या सत्वाची हिंसा करू नका हे बुद्धांनी जाहीरपणे सांगितलं। आणि म्हणून दुसरं सील जे आपण पाहिलेलं आहे अदिन्ना दाना, म्हणजे मी कोणत्याही प्रकारची दुसऱ्याची वस्तू चोरणार नाही किंवा उचलून घेणार नाही। मला या जन्मामध्ये, मनुष्य जन्मामध्ये माझ्या माघारे मला कोणीच म्हणून उचल्या किंवा उचली, माझ्या माघारे कोणीच असं उचल्या, तुम्हाला माहित आहे साधा शब्द आहे, कोणाचा कोणी काही शब्द उचलू लागले, एखादी बाई असेल तिला सगळ्या बाया म्हणतात काय उचली आहे माहिती, हिचं काय उचलते, तिचं काय उचलते, माणसाला तसेच म्हणतात, ते काय माणूस आहे का कवाय पाहतो, याचं उचल त्याचं उचल, उचल्या म्हणजे त्याला चांगल्या भाषेत बुद्धांनी तेव्हाच्या भाषेत सांगितलं चोरी करू नये, दुसऱ्याची वस्तू दिल्याशिवाय घेऊ नये। म्हणजे बुद्धांनी अतिशय प्रत्येक मानवाला अतिशय सुंदररित्या, जशी तुम्हाला तुमची वस्तू प्रिय आहे, जशी तुम्ही अतिशय मेहनतीने, कष्टाने, परिश्रमाने एखादी वस्तू जर घेतली विकत आणि घरामध्ये ठेवली आणि तुमची जर ती कोणी चोरून नेली तर किती वाईट वाटते। म्हणून दुसऱ्याची सुद्धा छोट्यातली छोटी वस्तू कोणी चोरू नका हे बुद्धांनी जगाला संदेश दिला, सील दिलं जाहीरपणे। आणि बुद्धांनी मानवाच्या चित्ताला सरळ बनवण्यासाठी हा जो काही मार्ग सांगितला, या मार्गाने मानवाचं चित्त सरळ बनेल आणि शील पालन केलं तर पुढे चांगल्या प्रकारे तो वागू शकेल। म्हणून बुद्धांनी जाहीरपणे सर्वांना हे पंचशील दिलेले आहेत, 5 शील। त्यामधलं आपण पाहिलं दुसरं, तिसरं म्हणजे जे काही तिसरं आहे जे कामे शुभेच्छाचारा, कोणत्याही प्रकारचा व्यभिचार न करता अतिशय सुंदर निर्मळ जीवन जगलं पाहिजे, ब्रह्मचर्याचं पालन करून जीवन जगलं पाहिजे। जे ग्रस्त म्हणजे वैवाहिक जीवन जे लोक जगतात, जे
पती पत्नी आहेत त्यांनी सातत्यानं 5 शिलाचं पालन केलं पाहिजे, वेळोवेळी अष्टशिलाचंही पालन केलं पाहिजे. 4 उपवासाच्या दिवशी जे की पौर्णिमा, अमावस्या आणि दोन्ही अष्टम्या, अशा पद्धतीनं आपण हे शील किती महत्वाचं आहे हे आपल्याला लक्षात येईल. कारण आपण हे आपल्यासाठी नाही तर बुद्धाने संपूर्ण मानवाचं चित्त जाणून मानवाला अतिशय चांगल्या पद्धतीनं एक मानव आहे तो त्याही पेक्षा कसा सुंदर बनवता येईल, त्याही पेक्षा आहे त्यापेक्षा किती चांगला बनवता येईल, त्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारे मंगल करून घेता येईल यासाठी बुद्धाने ही शील दिलेलं आहे. आपण पाहिलं 4थं शील पाहतो आपण, खोटं बोलणार नाही, चाडी चुगलीचं निंदेचं कठोर, व्यर्थ बडबड करणार नाही असं एक शील आहे. अनेक लोक थोड्या थोड्या गोष्टीला लोकांना खोटं बोलू लोकांना नाना प्रकारचं ठकवीत असतात, फसवीत असतात. बुद्धांनी सर्वांना सजग केलेलं आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचं छोट्यातलं छोटं मोठ्यातलं मोठं कोणतं खोटं बोलू नका, जे बोलायचे ते सत्य बोला. आणि म्हणून अनेक लोक आपण पाहतो नुसते खोटं बोलण्यावर राहतात, इकडल्या इकडं लावण्यावर काही माणसं आयुष्य घालतात, नुसतं खोटं बोलतात. बुद्धांनी त्याचा विभाग त्याचं तशा प्रकारे 4 अकुशल कर्म वाणीचे सांगितलेले आहेत, जे की खोटं बोलणं, चाडी चुगलीचं बोलणं, कठोर बोलणं, व्यर्थ बडबड करणं, हे 4 अकुशल कर्म वाणीचे आहेत. आणि अनेक माणसं अशा प्रकारे धार्मिक कार्यक्रमामध्ये, धम्मदेशनेच्या कार्यक्रमामध्ये गेल्याच्या नंतर आपलं घरचंच बोलत असतात. घरचं काय तर कालही विषय निघाला, काल आमच्या छोट्या छोट्या बंतीने सांगितलं, काय माहितो कसं आहे गळ्यातलं, काय माहितो इकडलं, अशा पद्धतीनं घरचं बोलतात. इथं प्रवचन ऐकायला आल्याच्या नंतर घरचं बोलतात, आणि शेतात गेले तरी घरचं बोलतात, इथं आले तरी घरचं बोलतात. आणि कधी कधी शेतात गेले म्हणजे अशा प्रकारे लोक जिथं आहेत तिथलं काहीच पाहत नाही. इथं आता भंतेजे आहेत, सुंदर एवढा मोठा भिक्खू संघ आहेत, आणि मस्त आपण हात जोडून किंवा मस्त शांत चित्ताने भंतेजीचे प्रवचन श्रवण करायचे, ज्यामुळे आपल्याला काही समजलं तर आपलं कल्याण होईल, आपलं मंगल होईल, आपलं हित होईल. असं न करता दुसरीकडेच आपलं मन चालते. आणि म्हणून बुद्धांनी वाणीचे अशा प्रकारे अकुशल कर्म करू नका असं बुद्धांनी सांगितलं. आपण पाहिलं की 5वं शील, आपण सगळ्यांना शील माहीत आहे, परंतु वारंवार कोणत्याही कार्यक्रमामध्ये या 5 शीलाचा उल्लेख केला जातो. कोणताही छोटा असो मोठा असो कार्यक्रम, त्यामध्ये या 5 शीलाचा उल्लेख आवर्जून केला जातो. कोणत्या ना कोणत्या छोट्या मोठ्या म्हाताऱ्या कोणत्या ना कोणत्या माणसाला आज नाही तर उद्या किंवा एखाद्या घंट्यानंतर, 2 घंट्यानंतर, 4 घंट्यानंतर या शीलाचा अर्थ कळत राहील, या शीलाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत राहील, आणि आपलं मंगल करून घेत राहील, आपलं हित करून घेत राहील. हे या शील पालन करण्या वारंवार आपण म्हणण्यावरून आपल्याला लक्षात येईल. आपण पाहतो बौद्ध धम्मवाले जेव्हा बौद्ध धम्माचा कार्यक्रम करणारे कोणतेही उपासक असो, भिक्षू असो, तिथं आधी पंचशील देतात, त्रिशरण पंचशील. म्हणजे वारंवार त्याचं स्मरण करून देतात की मला कोणत्याही प्रकारच्या सत्वाची हिंसा करायची नाही, मला कोणाची काही चोरी करायची नाही, मला व्यभिचार करायचं नाही, मला असत्य बोलायचं नाही, मला मादक पेयाचं सेवन करायचं नाही, मादक पेयाच्या सेवनामध्ये दारू प्यायची नाही, बिडी ओढायची नाही, सिगारेट ओढायची नाही, तंबाखू खायचा नाही, उडी खायची नाही, नाना प्रकारच्या दारू प्यायच्या नाही, हे मादक पेयामध्ये आलं. त्याही पेक्षा अजून भोजन सुद्धा मात्राच्या पेक्षा जास्त खायचं नाही. भोजन सुद्धा मादक पेयामध्ये येते. तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल, जर समजा एखाद्याला 2 चपात्या किंवा पोळ्या किंवा 1 भाकर खायची सवय असेल, त्यांनी चांगली भाजी झाली म्हणून 2च्या ऐवजी 4 पोळ्या खाल्ल्या, 1 भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी खाल्ल्या, तर त्याला तिथेच उंग येऊ लागते, त्याला उठणे होत नाही, आता लय झालं म्हणते. आणि त्यामुळं लय झालं म्हणल्यानं कशालाच हात नाही, हात लावित नाही, कशालाच काहीच हात लावित, ताटही तिथंच ठेवते, लय झालं म्हणते, आता जरासं झोपू काही. भोजन सुद्धा मात्रापेक्षा जास्त जेवल्याच्या नंतर ते मादक पेयामध्ये जाते, आणि त्याला मती म्हणजे तो गुंग होऊन कोणतेही कामधंदा करू शकत नाही. म्हणून बुद्धाने मात्रा, त्याची मात्रा आपल्याला जेवढं लागते तेवढं घ्या म्हणून बुद्धाने अशा प्रकारचा म्हणजे शिकवण दिलेली आहे सर्वांसाठी.
म्हणून आपण पाहतो की हे 5 शील ज्यांना ज्यांना कळू लागले ते बुद्धांच्या धम्माकडे वळू लागले. बुद्धांचा धम्म त्याला आचरणामध्ये आणता येऊ लागला. अतिशय सोपा आणि साधा हा जो काही मार्ग ज्याला कळालेला ते माणसं मात्र हळूहळू, जसं आज पवार बाबा सारखे माणसं हळूहळू बुद्धांच्या धम्माकडे वळू लागलेत आणि बुद्धांचा धम्म कसा श्रेष्ठ आहे त्यांना जाणवू लागलेला आहे. म्हणून जे माणसं आजही बौद्ध म्हणणारे आहेत, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीनंतर जे लोक बौद्ध स्वतःला म्हणतात, मी बुद्धांचा अनुयायी आहे असं म्हणतात, आणि ज्यांनी आजपर्यंत एकही व्यसन सोडलं नाही किंवा त्याही अजूनपेक्षा पुढे एक शब्द म्हणतो, जे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीनंतर आम्ही बौद्ध झालो, आम्ही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यामुळे आम्ही बुद्धांचे अनुयायी झालो असं म्हणणारे माणसं जे आहेत त्यांनी पोटजाती सोडल्या नाहीत. ते माणसं ज्यांनी व्यसन सोडले नाहीत, पोटजाती सोडले नाहीत, ते अजूनही महारस आहेत. जाहीर सांगतो, महारस आहेत. ते बुद्धांच्या धम्माकडे वळालेच नाहीत अजून ते, कारण त्यांनी पूर्वीच काही सोडलं नाही. ते पूर्वीच घेऊन चाललेत, तशाच व्यसन, तशा जाती, तशाच पोटजाती, आणि इकडे आम्ही बौद्ध आहोत बौद्ध आहोत म्हणू लागले. कारण जेव्हा तुम्हाला बुद्धांचं धम्म क्लिअर कळेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली धम्मक्रांती चांगल्या प्रमाणे कळेल, आणि आपण आता एक सर्वांनी एकत्र राहू अशा प्रकारचं जेव्हा आपल्याला वाटू लागेल, तेव्हा सुंदर असा बेटी व्यवहार मोठ्या प्रमाणामध्ये होऊन सुंदर सगळ्यामध्ये जिव्हाळा निर्माण होईल, आणि तेव्हा खऱ्या अर्थाने एक मोठी शक्ती तयार होईल. आजही लग्न करायला गेले की कोणता हार कोणता हार ते मथारा आले की म्हणतेच पोट्टे, तुम्हाला काय समजते बे ते कोणता आहे पाके आधी, तुम्हाला काय समज, म्हणजे एखादी म्हातारी असेल ते कोणता आहे ऐकाय की माय काय आहे त्याची पूर्वीचं काय होय कुठलं होय. हे जे आहेत म्हाताऱ्या माणसाच्या गोष्टी आता ऐकू नका. बसालं 68 वर्ष होऊन गेलेत, आहे की नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वांना प्युअर शुद्ध अशा प्रकारचं बुद्धांचे अनुयायी बनवण्यासाठीचा प्रयत्न करून 68 वर्ष संपून गेलेले आहेत. आणि आज 68 वर्षानंतर आजही जर आपण पूर्वीच्या जे 68 वर्षापूर्वीच्या गोष्टी आजही पुढं आणू, तर मात्र आपल्याला जसं पाहिजे तशा प्रमाणामध्ये धम्म आचरणात करता आला नाही असं म्हणावे लागेल. म्हणून उपासक उपासिकांनो, आपण सर्वांनी पूर्वीचे जे काही आपले चाली रीती रूढी परंपरा हे सर्व सोडून सुंदररित्या बुद्धांचे अनुयायी म्हणून जीवन जगायला सुरुवात करा. प्रथम हे शील पालन करण्याचं शिका, आणि हळूहळू शील पालन करू लागल्याच्या नंतर मग पुढे बुद्धांनी ज्या मार्गाने बुद्धत्व प्राप्त केलं तो मार्ग म्हणजे समाधीचा मार्ग. हे जाहीरपणे सगळेजण ऐका. अनेक लोक म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कुठे समाधी शिकवली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व होते. बोधिसत्वांना कुठेही समाधीचा अभ्यास पूर्ण वेळ करायची आवश्यकता नाही. ते जिथे जिथे जे जे काम करत असतील तिथे तिथे ते सजग राहून पूर्ण वेळ समाधीमध्ये राहत असतात, पूर्ण वेळ सजग राहत असतात. जे काम समाजासाठी करतात तेच त्यांची समाधी असते बोधिसत्वांची. बोधिसत्व पारमिता पूर्ण करत असताना आपल्या कुळाला कसं त्या कुळाचा उद्धार करायचा त्याच्यासाठी रात्रंदिवस काम करत असतात. ते अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारच्या सजगतेमध्ये जीवन घालवतात. ते बोधिसत्वांना विशेष अशा प्रकारे बसायची आवश्यकता नाही. त्यांचं चिंतन, त्यांचं बसणं म्हणजे समाज कल्याण कार्य, सर्व कार्य त्यांचं असते. म्हणून बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अजून अनेक लोक न जाणता, त्यांना म्हणजे त्यांनी समाधी शिकवली नाही, कधी विपसना शिकवली नाही, असे अनेक लोक म्हणणारे आपल्याला आढळतात. ज्यांना शील कळू लागलं त्यांना हळूहळू कळू लागते की आता आपलं मन थोडं शांत केलं पाहिजे. आपल्या मनामध्ये नाना प्रकारची चलबिचल आहे, नाना प्रकारचे विचार येऊ लागलेत. मग आपल्या मनाला शांत करण्यासाठी कोणता उपाय आहे
तर ते बुद्धांनी सर्व समस्त मानव जातीसाठी एकच आलंबन सांगितलं. प्रत्येक माणूस जर नाना प्रकारच्या विचाराने विचलित झाला असेल तर त्या प्रत्येक माणसाने बुद्धांनी सांगितलेले सर्वश्रेष्ठ आलंबन आणि ते म्हणजे आनापान सती. ज्याला सील व्यवस्थित कळू लागलं, ज्याला सीलच कळालं नाही, ज्याला सील न कळाल्यामुळे त्याला काय इकडे तिकडे सारखं इकडे तिकडे भटकत असेल, ज्याला सील कळाल्याच्या नंतर तोच मनुष्य आपल्या स्वतःच्या मनाला शांत करण्याचा थोडा वेळ प्रयत्न करू लागतो. आणि शांत करण्याचा मार्ग म्हणजे आनापान सती, जे की विपसनेचं पहिलं अंग आहे. आणि आनापान सती करण्यासाठी आपण पाहिलं की प्रत्येक माणसाला, बुद्धांचे अनुयायी म्हणणाऱ्यांना थोडा वेळ तरी असं थोडस बुद्ध जसे आहेत, ज्या पद्धतीने बुद्धाने बुद्धत्व प्राप्त केलं, ज्या आसनामध्ये बुद्ध आहेत ते आसन आपल्या जीवनामध्ये थोडा वेळ तरी टाकून असं बसण्याचा प्रयत्न करावा लागेल, तेव्हा ते बुद्धांचे अनुयायी बनतील. बुद्धांचे अनुयायी बनण्यासाठी थोडा वेळ समाधीचा अभ्यास करणे. समाधी म्हणजे आनापान करणे. आनापान म्हणजे काय, तर येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला थोडा थोडा वेळ जाणत राहणे. कुठं आपला जो काही श्वास आहे नाकाद्वारे येत आहे जात आहे, त्याला डोळे बंद करून शांत ठिकाणी एक 5 मिनिटं 10 मिनिटं श्वास कसा येत आहे, कसा जात आहे, येणारा श्वास कसा आहे, जाणारा श्वास कसा आहे, श्वासाचा स्पर्श कुठं होतो हे थोडं हळूहळू हळूहळू जे कोणी जाणू लागतील तिथून त्यांची स्वतःची प्रज्ञा, जे काही प्रज्ञा आपण म्हणतो, शहाणपण म्हणतो, त्या माणसाला स्वतःचं शहाणपण येऊ लागतो की अरे माझा श्वास आहे, हा माझा श्वास आत येत आहे, हा माझा श्वास बाहेर जात आहे. आणि तो माणूस तिथून हळूहळू प्रज्ञावान होत होत एका एका श्वासाची जाणकारी ठेवतो, एक एक श्वास जाणतो. प्रत्येक श्वासाच्या प्रती सजग राहता 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 एक एक श्वास जाणता जाणता हळूहळू हळूहळू त्याला अशा पद्धतीनं हळूहळू ज्ञान येऊ लागते. आणि श्वासाची जाणकारी घेता 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 आनापानामध्ये तो परिपक्व होतो हळूहळू हळूहळू. आणि आनापान त्याला कळू लागले. आनापान म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाची जाणकारी ठेवणे. म्हणजे डोळे बंद करून थोडा वेळ असं शांत असं बसून श्वास येत आहे श्वास जात आहे असं 5-10 मिनिटं सातत्यानं अभ्यास करू लागतो. तो मनुष्य बुद्धांचा अनुयायी व्हायला सुरुवात करतो. शील पालन केल्याच्या नंतर हळूहळू समाधीचा अभ्यास करू लागल्याच्या नंतर हळूहळू समाधीचा अभ्यास करता करता आनापान करता करता तो विपස්සना करू लागतो. मग विपස්සना म्हणजे काय, ते इथे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासामुळे इथे जो काही स्पर्श होतो ते स्पर्श कशामुळे होत आहे त्याला विशेष रूपाने जाणण्याचा प्रयत्न करीत राहतो, त्याला पाहण्याचा प्रयत्न करीत राहतो. आणि हळूहळू जाणता 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 त्याला अधिक अजून बारकाईने कळू लागते की आता येणारा जो काही हे स्पर्श श्वासाचं होत आहे त्या स्पर्शामुळे इथे थोडंसं गरम वाटू लागलं, इथे थोडंसं थंड वाटू लागलं, इथे थोडंसं धडधड करू लागलं, फडफड करू लागलं, अशी त्याला स्वतःची जाणकारी येऊ लागते. तो मनुष्य हळूहळू प्रज्ञावान होऊ लागतो. त्याला हळूहळू स्वतःची बुद्धी आणि स्वतःचं मन या शरीराच्या प्रती तो टिकून ठेवतो मनाला. म्हणजे इथे आपल्या शरीरामध्ये काहीतरी होत आहे, शरीराच्या छोट्याशा भागावर काहीतरी होत आहे. म्हणजे त्याच्या मनामध्ये उत्पन्न होणारे नाना प्रकारचे रागाचे, द्वेषाचे, मोहाचे, अहंकाराचे, मीपणाचे नाना प्रकारचे विचार थांबवून तो त्याच्या मनाला निर्मळ करू लागतो श्वासाच्या द्वारे, इथे होणाऱ्या संवेदनाच्या द्वारे. आणि तो जशी जशी संवेदना त्याला वाटू लागले की अरे माझं मन तर शांत होऊ लागले, माझ्या मनामध्ये नाना प्रकारचे विचार उत्पन्न होत होते ते थांबलेत आता. आणि ते विचार थांबल्यामुळं अधिक मला इथे काय होत आहे, कोणती कोणती अनुभूती आहे, तिथे माझं अधिक मन टिकू लागलेलं आहे. आणि त्या होणाऱ्या अनुभूतीला अजून काही वेळ जाणत राहतो. आणि 1 मिनिटं 2 मिनिटं 5 मिनिटं किंवा त्याही पेक्षा अधिक काळ तो जाणता जाणता तेवढा वेळपर्यंत आपल्या मनाला निर्मळ करतो. आणि तो मनाला निर्मळ करण्याचा अभ्यास त्याला जर चांगलं वाटू लागलं, मनाला प्रसन्न वाटू लागलं तर तो 5 मिनिटाच्या 10 मिनिटं कधी कधी जेवढा वेळ असेल तेवढा वेळ बसून हे अशा प्रकारे स्वतःच्या मनाला निर्मळ करण्याचा अभ्यास करतो.
त्याला वाटते की तेवढा वेळपर्यंत माझ्या मनामध्ये राग नव्हता, द्वेष नव्हता, लोभ नव्हता, मीपणा नव्हता आणि माझं मन मी इतका वेळपर्यंत शांत केलं. मग त्याला एक दिवस जर बरं वाटलं तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तो बसतो, तिसऱ्या दिवशी सुद्धा तो बसतो, दररोज बसत राहतो आणि हळूहळू हळूहळू आपले विकार कमी करीत 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 हळूहळू तो बुद्धांचा अनुयायी बनतो. जोपर्यंत तुम्ही असं बसून जीवनामध्ये पंचशील पालन केल्याच्या नंतर आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी एक दोन श्वास काही मिनिटापर्यंत श्वास जाणार नाही, तोपर्यंत तुम्ही कोणीही या जगातले लोक बुद्धांचे अनुयायी बनू शकणार नाहीत. बुद्धांचे अनुयायी जर तुम्हाला बनायचं असेल, बुद्धांचे अनुयायी बनणे म्हणजे काय? ज्या मार्गाने बुद्धाने बुद्धत्व प्राप्त केलं आणि ते मार्ग तुम्हाला सांगितल्याच्या नंतर त्या मार्गाचं आचरण थोडा वेळ तरी करण्याचा प्रयत्न जर माणसं करत असतील तर ते बुद्धांचे अनुयायी बनतात. आणि म्हणून सोपं आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा तेव्हा नाना प्रकारचे विचार मनामध्ये असतील, गोंधळ जास्त मनामध्ये झाला असेल तेव्हा तेव्हा तुम्ही थोडा वेळपर्यंत शांत बसून बघा, थोडा वेळ आनापान करून बघा, येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला जाणून बघा, तुम्हाला शांत वाटेल की नाही. कारण आता आम्ही सांगतो म्हणून नाही, तर गेल्या 2568 वर्षापासून 2000 जवळजवळ 600 वर्षापासून हा मार्ग अजूनही जगातले लोक अनुसरण करत आहेत आणि आपल्या मनाला शांत बनवत आहेत. मनाला शांत बनवण्याचा मार्ग दुसरा कोणताही या जगामध्ये नाही. आणि म्हणून बुद्धांनी जे काही शिकवण दिलेली आहे ती शिकवण शील, समाधी आणि प्रज्ञा म्हणजे तिथूनच आपली प्रज्ञा चालू होते. ते प्रज्ञावान होऊ लागतो. आपल्या संवेदनांच्या प्रती, आपल्या श्वासाच्या प्रती, संवेदनाच्या प्रती जर जो मनुष्य सजग असेल तो हळूहळू प्रज्ञावान बनतो. त्याला पुढे प्रत्येक संवेदनाचं कारण कळू लागते. ही संवेदना उत्पन्न झाली तर त्याआधी माझ्या मनामध्ये कोणत्या प्रकारचा विचार उत्पन्न झाला आणि त्या विचाराला धरून तो विचार का रागाचा होता, का द्वेषाचा होता, का अहंकाराचा होता, की मीपणाचा होता, की आळसाचा होता, कोणता विचार माझ्या मनामध्ये आधी होता आणि त्याचंच प्रगटीकरण या शरीरावर झालेलं आहे. जी संवेदना उत्पन्न झालेली आहे, ध्यान साधना हळूहळू विपसना करणाऱ्या माणसांना हे कळू लागते. इथे आपण पाहतो आपले आदरणीय डॉक्टर SP गायकवाड साहेबांनी 1988 ला पहिल्या धम्म परिषदेला विपसनाचार्य गोयंका गुरुजी यांना निमंत्रित केलं होतं आणि पहिल्या धम्म परिषदेला गोयंका गुरुजी या ठिकाणी आले होते, ज्यांनी संपूर्ण जगभर आता विपसनेचा प्रचार केला. अनेक लोक ज्यांना बुद्धांचा धम्म कळाला नाही, ज्यांना शील कळालं नाही, ज्यांना आनपान कळालं नाही, त्या अनेक अज्ञानी लोक आज न समजल्यामुळे विपसनाचार्य असणारे गोयंका गुरुजी कोणत्या तरी अमुक धर्माचे आहेत, तमुक धर्माचे आहेत, या पंथाचे आहेत, त्या पंथाचे आहेत असे फक्त मूर्ख माणसं म्हणू शकतात. शहाणी माणसं मात्र कोणती म्हणू शकत नाही. कारण ज्याला बुद्धांचा धम्म कळाला, ज्यांना बुद्धांनी काय शिकवण दिली लोकांसाठी ते कळाली, ते कोणताही मनुष्य कोणत्याही प्रकारच्या अशा प्रकारचं आचरण करणाऱ्या माणसांना कोणीच काही बोलू शकत नाही. कारण बुद्धांचं धम्म सर्व लोकांसाठी आहे, सर्व जाती धर्म पंथ संप्रदायासाठी सर्वांसाठीच आहे, कोणत्या विशिष्ट एखाद्या जाती धर्म पंथासाठी नाही आहे. आणि म्हणून इथं मी सांगतो की 88 ला डॉक्टर साहेबांनी गोयंका गुरुजीला या ठिकाणी बोलवलं, तेव्हापासून सातत्यानं जगभरामध्ये विपसनेचा प्रचार त्यांनी केला. आज जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिकडे तिकडे विपसनेचे सेंटर आहेत. ज्या ज्या लोकांना बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर हळूहळू पंचशील कळालं, पंचशील कळायच्या नंतर जरा खातेपिते झाले, 10 दिवस ज्यांना रिकामा वेळ काढता येऊ लागला, ते अनेक लोक 10 दिवसाच्या शिबिराला जाऊन आपलं कल्याण, आपलं मंगल करून घेऊ लागलेले आहेत. 10 दिवस ज्यांना मिळाले नाही त्यांनी थोडा वेळ आनापान साधना करीत राहायचं, आनापान सती करत राहायचं आणि खऱ्या अर्थाने आपल्याला म्हणजे बुद्धांनी जे काही शिकवण दिलेली आहे ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षा घेतल्याच्या नंतर अवघे 55 दिवस ते राहिले. जर अधिक काळपर्यंत
जर त्यांनी तसं तर आपला भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म यामध्ये संपूर्ण विस्तारपूर्वक समाधी म्हणजे काय हे पण सांगितलेलं आहे लिखाणामध्ये, परंतु आपण त्याचा अभ्यास न करता, त्याचं वाचन न करता अनेक लोक म्हणजे विपස්සना, कुणीतरी तरी काहीतरी आहे असं म्हणतात. विपස්සना म्हणजे विशेष रूपाने प्रत्येकाने आपण आपल्या स्वतःकडे पाहणे, त्यालाच म्हटलेले अत्तदीप भव. तू स्वतःच अशा प्रकारचा दीप बन आणि स्वतः दीप बनून तुला कशा पद्धतीने नाना प्रकारच्या दुर्गतीकडून सुगतीकडे जाण्यासाठी तू स्वतः तशा प्रकारे मार्ग काढू शकतोस. म्हणून प्रत्येक माणसाने, तुम्हाला माहित असेल, मी पुन्हा एकदा ते पवार बाबांनी एक वाक्य बोललं, मी स्वतंत्र आहे, मी कोणत्याही धर्मामध्ये असलो तर मी स्वतंत्र आहे, मला माझा विचार करण्याचा अधिकार आहे, असे ते त्यांचं बोलता बोलता शब्द बोलले. कारण प्रत्येक मनुष्य स्वतंत्र आहे आणि स्वतंत्र मनुष्य जेव्हा आपण आहे त्यापेक्षाही आपल्याला स्वतः निर्मळ बनवण्याचा प्रयत्न करीत असेल, अध्यात्मामध्ये आपलं मन अधिक निर्मळ बनवून, म्हणजे जे की श्रोतापन्न सकृतागामी अनागामी अर्हत या मार्गाकडे जाण्याचा प्रयत्न जर कोणी करीत असेल तर तो मनुष्य अशा पद्धतीनं बुद्धांचा सर्वश्रेष्ठ धम्म जाणून घेतल्याशिवाय राहणार नाही. दुसरा कोणताही मार्ग नाही. अनेक लोक नाना प्रकारच्या बंधनामध्ये आहेत, कारण बंधनामध्ये असल्यामुळं ते अशा प्रकारचा विचार करू शकत नाहीत. माझे नातलग काय म्हणतील, माझे आजूबाजूचे काय म्हणतील, माझे सोयरे काय म्हणतील, आणि मी अशा पद्धतीने केलं तर काय म्हणतील, विचार करतात आणि म्हणून ते येत नाहीत. आणि म्हणून असं जाहीरपणे धम्म स्वीकारित नाहीत. धम्म आचरणामध्ये अशा पद्धतीनं जाहीरपणे त्यांनी पवार बाबांनी दीक्षा घेतली इथे. आणि एक बौद्ध उपासक या 38व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये एक उपासक, म्हणजे आपण तर आहेतच इथे, परंतु दुसऱ्या एका इतर जातीतल्या अनेक परंपरेनं येणारी जात धर्म सगळं सोडून इथे मी जाहीरपणे बुद्धांच्या धम्माचा स्वीकार करतो, इथून आचरण करतो असं तुम्ही म्हणता, परंतु त्यांनी प्रामाणिकपणे इथे प्रतिज्ञा घेतल्यात की मी अशा प्रकारे आज शुद्ध जीवन जगेल. अनेक लोक आपण 68 वर्षापासून अनेक म्हणतो, परंतु म्हणणारे माणसं जरासं बाहेर गेले की काही बी करताना दिसतात. काही बी कुठं बिड्या पिताना दिसतात, सिगारेट ओढताना दिसतात, पुड्या खाताना दिसतात, दारू पिताना दिसतात. आणि इकडं अशा कार्यक्रमामध्ये आलं की मी बुद्धांचा अनुयायी असं म्हणणारे आपल्याला आढळतात. म्हणून खऱ्या अर्थाने बुद्धांच्या धम्माचं आचरण करून आपलं जीवन मंगल कल्याण करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपण 2 दिवस झाले ही धम्म परिषद अतिशय सुंदररित्या धम्म प्रवचन आपण श्रवण करीत आहोत. हे सर्व खटाटोप जे काही आहे तो लोक कल्याण व्हावं, तुमचं सर्वांचं मंगल व्हावं. ज्यांना कुणाला कधी धम्म काय आहे हे कळालंच नाही, बौद्ध म्हणतो, तो कधीतरी इकडे धम्म परिषदेमध्ये येऊन भिक्खूंचे प्रवचन ऐकतो, मग त्याला हळूहळू कळू लागते की अशा प्रकारे एवढे आपले धम्म उपासक येतात, असं सील ग्रहण करतात, असे भंतेचे प्रवचन देतात. आणि असं प्रवचन दिल्याच्या नंतर हळूहळू कोणीतरी अशा प्रकारे हे करणं योग्य आहे. इथं एवढे लोक ऐकालेत आणि आपण जिकडं आपलंच करत होतो. आता जे काही असेल ते पूर्वीचं ते आता करू नये, आता चांगलं आचरण करावं. अनेक लोक इथे येऊन नाना प्रकारचे असणारे अकुशल धर्म, अकुशल कर्म सोडून त्यागून कुशल कर्म करू लागतात. कुशल कर्मामध्ये एक अजून आहे दान कर्म. दान पुन्हा आपण सातत्यानं दानाचं ऐकतो. दानाचं महत्व तसं बुद्धांच्या धम्मामध्ये खूप मोठं आहे. दानाशिवाय इथे काहीच होऊ शकत नाही. सर्व दानामुळे चाललेलं आहे. दानावर सर्व हे धम्म तथागत भगवान बुद्धांच्या काळापासून ते आजपर्यंत हे सर्व दानावर चाललेलं आहे. हे सर्व जे काही आपण पाहतो धम्म परिषदा ठिकठिकाणी होतात, हे सर्व उपासक उपासिकांच्या दानावर चाललेलं आहे. आणि दान आपण सातत्यानं दिलंच पाहिजे. ज्यांच्याकडे दान देण्याची कुवत आहे, दान देण्याची पात्रता आहे, त्यांनी दान दिलं पाहिजे. कारण आपण पाहतो ज्यांच्याकडं 1 लाख रुपये आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये दान देणं काही मोठी गोष्ट नाही.
सहज देऊ शकतात 1000 रुपये. ज्यांच्याकडे 1 कोटी रुपये आहेत ते लाखभर दान देऊ शकतात सहजरित्या. परंतु ज्यांच्याकडे थोडेसे पैसे आहेत, ज्यांच्याकडे अगदी 100 रुपयेच खिशामध्ये आहेत, त्याच्यामध्ये ऑटोचा खर्च पाहायचा आहे, काही थोडस इकडे तिकडे फिरायचं बी आहे, तर त्यांनी 10 रुपये दान दिले तेही फार मोठे आहेत. लाख रुपये दान देण्यासारखेच ते 20 रुपये दान देणं आहे. आणि म्हणून दान तर आपण दिलं पाहिजे सातत्यानं. बुद्धाने दानावर सांगितलेलं आहे, ज्यांनी दान दिलेले आहेत त्यांचं दानामुळे त्यांच्या चित्तातला लोभ कमी होतो, दुसऱ्याला देण्याची भावना त्याच्या चित्तामध्ये निर्माण होते दान दिल्यामुळं. आता पहा, अनेक लोक दान देत असताना म्हणजे चित्ताची चेतना निर्मळ न ठेवता काही दान देतात. चित्त निर्मळ ठेवून दान दिलं पाहिजे. बुद्धांनी सांगितलेलं आहे, दानं ददंतु श्रद्धाय, हे नेहमीच वचन आहे. कारण बुद्ध सातत्यानं सांगत आलेले आहेत, सर्वांनी दान देत असताना श्रद्धेनं दान दिलं पाहिजे. श्रद्धेनं दान देण्याचं फार मोठं फळ आहे. जे काही तुम्हाला दान द्यायचं आहे ते श्रद्धेनं दिलं पाहिजे. कितीही द्या, तुमच्याकडे जी आपली जशी ऐपत असेल तसं दान दिलं पाहिजे. एक छोटस उदाहरण सांगतो. बुद्धांची मूर्ती बनवण्याचा एक प्रसंग होता, तुम्ही ऐकला असेल तरी पण सांगतो, ज्यांनी ऐकलं असेल त्यांच्यासाठी. बुद्धांची मूर्ती बनवण्याचा एक प्रसंग होता एका गावामध्ये. आणि काही मंडळी जमली, आता बुद्धांची मूर्ती बनवायची आहे, बुद्धांची मूर्ती बनवायची आहे. काही अजून 4 चौघ जवळ आले, सोबत आले आणि म्हणले आपण अष्टधातूची मूर्ती बनवू म्हणले. मग अष्टधातू म्हणलं तर काय काय, त्याच्यामध्ये सोनं, चांदी, पित्तळ, लोखंड, काश्य, हे सगळे अष्टधातू लोक हे सगळे एकत्र करू लागले. आणि असं करता करता ज्याच्याकडे धन आहे जास्त ते लोक, आताही आपल्याकडे बऱ्याचशा लोकांकडे उपासक उपासिकांकडे पितळेचे भांडे आहेत, कुणाकडे तांब्याचे भांडे आहेत, पैसेवाले असतील तर त्यांच्याकडे सोन्याचे भांडे आहेत, कोणाकडे अजून जर जास्तीच पैसे वाचले तर हिऱ्याचे भांडे आहेत, हिरे गोटे आहेत, है की नाही, हिऱ्याचे दगड, हिरे म्हणून असे आहेत पैसेवाल्याकडे. मग अशा पद्धतीने पैसेवाले लोक एक चांगली 10 फुटाची अष्टधातूची मूर्ती बनवायला निघाले. एक समिती बनवली 10-12 लोकांची, आणि ते 10-12 लोक अष्टधातूंची मूर्ती बनवण्यासाठी गावामध्ये ते धातू मागित होते. त्यामध्ये कोणी लोक 10 किलोचं पितळीचं भांड, कोणी 15-20 किलोचं तांब्याचं भांड, असे भांडे देत होते. भांडे देता 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 मूर्ती बनवायची सर्वांनाच वाटू लागलं आपले काहीतरी, त्यात जण काही ना काहीतरी दान देत होत. एक अतिशय गरीब असणारी हे सर्व समिती म्हणजे मूर्ती बनवण्यासाठी कशी बनवावी एका भंतेजीकडे गेले. असे जाणकार विद्वान असणारे आमचे पूजनीय भदंत धम्मसेवक जे महास्तवीर सारखे विद्वान ज्ञानी भिक्षू तिकडे होते. ते समिती भंतेजीकडे गेले, भंतेजीकडून विचार विनिमय केला, एक साचा सुंदर बनवला आणि साचा बनवून ती मूर्ती बनवण्याचं काम, त्याला लागणार जे काही 10-5 क्विंटल जे काही अष्टधातू बनवण्याचं काम चालू केलं. मूर्ती बनवण्यासाठी लोक भांडे मागून ट्रक मध्ये भरून भांडे जमा करू लागले. ट्रक भरले, 1-2 असे ट्रक जाऊ लागले भांड्याने भरलेले वेगवेगळ्या धातूचे भांडे. तेवढ्यामध्ये एक म्हातारी होती, अतिशय गरीब असणारी म्हातारी, इतकी गरीब की तिच्याकडे काहीच नव्हतं, कधी खायला काही नव्हतं. तर ती म्हातारी, तिला एक कुठेतरी एक तांब्याचं छोटीशी पई कुठेतरी मिळालेली होती. आणि ती पई, एक तांब्याची छोटीशी पई, छोटीशी अगदी म्हणजे गुंडी, आपलं शर्टाचं बटन असते गुंडी बटन, त्या बटनासारखी एक छोटीशी पई तिला मिळाली तांब्याची. ती तिने घट्ट आपल्या लुगड्याच्या पदराला बांधून ठेवली ती पई. आणि तिने ऐकलं की हे मूर्ती बनत आहे गावामध्ये, लोक मोठे मोठे काहीतरी धातूचे भांडे देत आहेत. ती म्हातारी हळूहळू त्या
ट्रकवाले जे धातू होते त्यांच्याकडे गेली आणि म्हणाले, बापा तुम्ही मूर्ती बनवणार आहात म्हणून बुद्धांची, आणि हे माझी बी छोटीशी पै घ्या आणि त्या मूर्ती बनवण्यामध्ये टाका. ते माणसं म्हणले, हे म्हातारे म्हणले, एवढीशी पै घेऊन आलीस म्हणले, लोक एवढाले भांडे द्यायले, कुंटलानं कोणी द्यायले, कोणी 2 कुंटलानं द्यायले, कोणी एवढाले मोठाले भांडे द्यायले, आणि तू एवढीशी पै घेऊन आली, जाय म्हणे ती पै घेऊन तिकडं. ती म्हातारी बिचारी दुःखी झाली. दुःखी होऊन तशीच रडत रडत आपली पै ते पुन्हा गाठ बांधून पदराला ती गेली निघून इकडे तिकडे भीक मागत मागत. मग नंतर या लोकांना जेवढं अष्टधातूचे भांडे पाहिजे होते तेवढे मिळाले. मिळाल्याच्या नंतर त्यांनी त्या भांड्याचं पाणी केलं, वितळले आणि त्या साच्यामध्ये टाकले. साच्यामध्ये टाकल्याच्या नंतर जेव्हा ते थंड झाल्याच्या नंतर काढलं तर त्या मूर्तीवर त्या बटनासारखे डाग 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 उमटले. जिथं अशी चोंद असावी बटन बसण्यासारखी, सगळीकडे बटन बसण्यासारखे डाग 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 उडाले. कोणालाच काही कळना. आणि मग सगळे लोक, आता आपण एवढं सुंदर ते सगळं अष्टधातू वितळले, त्याचं पाणी केलं, त्या साचामध्ये टाकले ना, असं कसं काय झालं असावं म्हणून कुणाला काही कळलं नाही. ते सर्व लोक बंतीजीकडे गेले आणि बंतीजींना विचारलं. बंतीजी म्हणले, हे अशा प्रकारे मूर्तीचा साच्यामध्ये आम्ही पाणी तर टाकलं, पण हे सर्व डाग डाग झाले, याचं कारण काय असावं. तेव्हा बंतीजीने विचारलं, तुम्ही जेव्हा हे सर्व धातू मागत फिरत होते तेव्हा कुणाचं काही नाकारलं का? कुणाची काही एखादी छोट्यातली छोटी वस्तू नाकारली का? आता कोणाला काय लक्षात येणार आहे? एखादी छोटीशी पै घेऊन एखादी म्हातारी सोबत आलेली कोणालाच काय आठवणार. विचार करू लागले. विचार करा, 2दा-3दा विचारलं. मग त्याच्यातला एक जण म्हणे, हो हो म्हणे भंतेजी, एक म्हातारी आली होती म्हणे, आणि एक म्हातारी येऊन एक पै घेऊन आली होती म्हणे. भंतेजी म्हणले, जा म्हणले त्या म्हातारीला शोधा म्हणले कुठं आहे ते. त्या म्हातारीला शोधा म्हणले कुठं आहे ते. ती बिचारी म्हातारी तिला काय कुठेतरी आपली भीक मागत मागत एका कोपऱ्यात, गावाच्या एखाद्या कोपऱ्यात जाऊन पडली होती. तिला शोधून शोधून आखरीला ती पै घेऊन आले सर्वजण. त्या म्हातारी जवळची पै घेतली आणि पै घेऊन पुन्हा ते डाग डाग सगळे चोन झाल्या होत्या, डाग डाग पडलेले, पुन्हा ते धातू तुकडे तुकडे करून पुन्हा वितळले. पुन्हा वितळून ते पैच त्या पुन्हा त्या धातूच्या पाण्यामध्ये ते पैचं पाणी टाकलं आणि पुन्हा त्या साच्यामध्ये सोडले. पुन्हा मूर्ती अतिशय सुंदर अशा प्रकारची झाली आणि जिथे मुख्य दारावर ती मूर्ती उभारली. अनेक लोक अतिशय प्रसन्नतेनं त्या बुद्धांच्या मूर्तीचं वंदन करीत होते आणि अतिशय प्रसन्न होत होते. एक दिवस ती म्हातारी सुद्धा, तिला सुद्धा कळालं की इथे बुद्ध मूर्ती जे उभारलेली आहे तिच्यामध्ये माझं सुद्धा पैचं दान आहे. मी सुद्धा एक पै दान दिलेलं आहे आणि त्या पैच्या दानामुळे ती अतिशय प्रसन्न झाली. माझं दान आहे, माझं मी दिलेलं दान आहे. किती सुंदर मूर्ती दिसत आहे. ती अतिशय व्याकुळ झालेली, भुकेलेली म्हातारी, आजारामुळे व्याकुळ असणारी त्या मूर्तीकडे पाहता पाहता अतिशय प्रसन्न झाली आणि प्रसन्न होऊन अतिशय प्रसन्न चित्ताने तिथेच तिने प्राण सोडला. म्हणजे इतकं अशा प्रकारे छोटस पैचं दान जरी कुशल चित्ताच्या चेतनेने दिलं आणि त्या चित्ताची जर निर्मळता असेल तर त्याचं एवढं मोठं महान फल मिळते. ती म्हातारी मूर्तीकडे पाहत पाहत तिथेच मृत्युमुखी पडली, प्रसन्न झाली आणि प्रसन्न होऊन तिने प्राण सोडला. तेव्हा ती लोक आले, त्यांनी पाहिले की अरे हीच ती म्हातारी आहे जिने एक पैचं दान दिलं. तिला कोणी विचारत नव्हतं आणि त्या म्हातारीच्या दानामुळे एवढी सुंदर मूर्ती झाली म्हणून तिचा सुंदर असा मोठा अंतिम संस्कार केला आणि तिचा मान सन्मान दिला. दानामुळे छोटसही दान जर अतिशय कुशल चित्ताच्या चेतनेने देत असाल तर त्या दानामुळं आपली सुद्धा महती होते आणि त्या दानाचं फार मोठं फळ लाभत असते. म्हणून दान देत असताना अनेक लोक काय करायचं म्हणतात दान. अनेक लोकांना कळलं. डॉक्टर मिलिंदजी भालेराव सरांनी सांगितलं. बऱ्याचशा लोकांना असा भ्रम आहे की इथे महाविहार 38 वर्षापासून इथे धम्मपरिषदा भरतात. डॉक्टर साहेबांना काही लोक म्हणतात यांना काय कमी आहे, इतके पैसे नुसते येत असतील. तुम्हाला माहित आहे एक एक भिक्षू इथून लांबून येतात. त्यांना दान, प्रत्येक भिक्षूंना दान द्यावं लागतं. इथे चालणारा प्रत्येक खर्च जो नाना प्रकारचा, आज यावर्षी पाहिला आपण त्या बुद्धविहारामध्ये बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना झाली.
किंवा अनेक असे जे काही हे जे सर्व जे काही चालत आहे ते दानावर चालत आहे. कोणत्याही प्रकारचा शासकीय पैसा यासाठी लागत नाही. शासकीय पैशातून विश्लेषण काल सांगितलं जे लोक असाल भालेराव सरांनी, हे शासकीय पैशातून हे जे काही सभागृह येऊ लागले ते शासनच करते. ते त्यांच्या पद्धतीने पैसे देतात, काम करतात. त्याच्यातलं इकडं या कार्यक्रमासाठी काही येत नाही. हे सगळं दानावर चालते. या सगळ्या भंतीजींना भोजनदान, जसं कालपासून आजपासून आज त्या रजनीताई यांनी कुपटीकर यांनी भोजनदान दिलं. अनेक उपासक उपासिकांनी जे काही भोजनदान, अल्पाहारदान, फलदान, पैसे स्वरूपात जे काही दान देतात, या दानाच्या बलाने हे सर्व धार्मिक कार्य चालत असतात. लोकांच्या दानातून लोकांचे कल्याण करण्याचे काम हे लोकांनी दिलेल्या दानातून जर होत असतील तेव्हाच ते लोककल्याणकारी काम होत असतात. अन्यथा एक जण जर आला कोणी, तो म्हणेल मी एकटाच मंडप टाकून देतो, तू इथे येतो, अरे मी एकट्यानं मंडप टाकला रे, हे पहा सगळे मी एकट्यानं मंडप टाकलाय. तो एकटाच इथं पुढे येऊन म्हणतो, म्हणजे त्याचा अहंकार पुढे करून म्हणतो मी केलंय, हे मी केलंय, मी केलंय. जेव्हा सर्वजण थोडं थोडं जमा करून सर्वांच्या कल्याणासाठी काही करतील तेव्हा ती सार्वजनिक समाजाच्या कल्याणासाठी गोष्ट होऊ शकते. म्हणून सर्वांच्या दानामधून हे चाललेलं आहे. हे खटाटोप इथं सातत्यानं दान केलं पाहिजे. भविष्यामध्ये इथे मोठा भिक्खू ट्रेनिंग सेंटर उभारणार आहे. एवढी मोठी इमारत बनायली आहे. इथे 100 भिक्षूंची राहण्याची, खाण्याची, पिण्याची व्यवस्था भविष्यामध्ये होणार आहे. आणि म्हणून यासाठी प्रत्येकांचं दान असणं अतिशय गरजेचं आहे आणि ते श्रद्धेने दिलं पाहिजे. काही लोक आले तर काय बाबा इथं गेलो तो दिलं पाहिजे म्हणाले म्हणून देतात, आहे की नाही. इथं गेलो तर दिलं पाहिजे काय म्हणतात इथं गेलो तर दिलं पाहिजे. त्याच्या मनात नसते, म्हणाले म्हणून देतात. नका देऊ. तसं असेल तुमच्या मनात तर नका देऊ. श्रद्धा तुमच्या जोपर्यंत मनात उत्पन्न होत नाही तोपर्यंत देऊ नका. श्रद्धेनं द्या. श्रद्धेनं दिलं तर त्याचं महान फल भेटते. जसं आपण छोट्याशा पैचं उदाहरण पाहिलेलं आहे. म्हणून प्रत्येकाने दान देत असताना इथे समोर पेटी ठेवलेली दानपेटी, ज्यांना यायचंय त्यांनी मुकाट्यानं उठून यायचं, कोणालाच बोलायचं नाही. आपला जे मनात आहे ते मुठी धरून आणायचं, दानपेटीत टाकायचं, मुकाट्यानं आपल्या जागेवर जाऊन बसायचं. त्याला म्हणतात दान पारमिता करणं. नाही तर एक 500ची 1000ची नोट 500ची नोट आणायची आणि म्हणायचं हे फलानं माझं नाव घ्या, तर ते दान नाही. तर इथे मुकाट्याने येऊन अशा प्रकारे दानपेटीत दान टाका. ते आपली हळूहळू दान पारमिता पूर्ण होत असते. आणि तेच आपल्या भविष्यामध्ये जेव्हा कधी आपल्याला अनंत पदाचा साक्षात्कार होईल तेव्हा आपली दान पारमिता पूर्ण होण्यासाठी हे दान महत्वाचं ठरत असते. चित्त महत्वाचं आहे, मन महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी जे आलेला आहात ते आपल्या मनामध्ये नाना प्रकारचे कुशल धर्म त्यागून कुशल धर्माला प्रतिष्ठित करण्यासाठी, कुशल धर्माला धारण करण्यासाठी ते आलेला आहात. आपण नेहमीच सांगतो एक उदाहरण, गेल्या 38 वर्षापासून सातत्यानं येणारे अनेक उपासक असतील. सातत्यानं 38 वर्ष झालं अनेक उपासक असतील. मी नेहमी म्हणतो की काही माणसं धम्म परिषद आहे म्हणतात, चला सगळ्यांना असा प्रचार होतो, आणि काही फार मोठ्या हौशीने येतात. मी नेहमी सांगतो चांगलंच पाहिजे. काही हौशीने येतात, चला म्हणतात, लयच म्हणतात धम्म परिषद भरते, तिथं भंतीजी येतात, पाहायला जमते. काही हौशीने येतात. हौशीने येतात त्यांना 4 चौघ वाटत गवसतात, गौशे अरे कुठं चालले रे तुम्ही, चला म्हणतात धम्म परिषदेला चाललो. ते येतात गौशे. आणि काही तर 38 वर्ष झालं म्हणतात मी गेलो, आताच कसं जोडू, नवस केल्यासारखं. ते काही 900 हौशे गौशे 900 आले की असे फिरत राहतात. काय घेणदेण नाही त्यांना, धम्म परिषदेचं घेणं नाही, भंतीजी कोण काय बोलायला घेणदेण नाही, कोण काय सांगायला घेणदेण नाही. उग नुसतं इकडे तिकडे फिरतात. काही ना दानाचं महत्व नाही, ना शिलाचं महत्व नाही. म्हणून बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान सुंदररित्या दिल्याच्या नंतर त्या संविधानाद्वारे सगळ्या सुख सुविधा व्यवस्थित दिल्याच्या नंतर हा धम्म दिला. कारण जे सुख सुविधा मिळालेल्या आहेत त्या सुख सुविधा अजून काही दूरपर्यंत तुम्हाला टिकून ठेवता आल्या पाहिजे. त्यासाठी धम्माची गरज आहे. अन्यथा
पहा नुसते दारू पिऊन नाचू लागलेत काही दूर काळपर्यंत असे जर नाचत राहिले ते या सगळ्या सुख सुविधा हातातून निष्ठून जाण्याच्या मार्गावर आहेत बघा, आहे की नाही? म्हणून हे सगळ्या जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टाने मेहनतीने परिश्रमाने ह्या आपल्याला सुख सुविधा मिळवून दिलेल्या आहेत ते या तथागत भगवान बुद्धांच्या धम्माचं आचरण करून आपल्याला ते टिकवून ठेवायचे आहेत, आपल्या स्वतःचं कल्याण मंगल करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी प्रत्येकाचं कसं मंगल होईल, कल्याण होईल, कसं माणसं त्यांना धम्म काय आहे कसा कळेल, भिक्षू काय कसे कळेल, भिक्षूचे भोजन कसं द्यायचंय कसं कळेल, भिक्षूंना काय द्यावं कसं कळेल, हे सगळं काही ना काहीतरी ऐकून त्यांना कळालं पाहिजे, याच्यासाठी या धम्म परिषदेचा खटाटोप आहे। डॉक्टर साहेबांना इतके दिवस झालं, त्यांचं वय जवळपास 92 वर्ष झालेलं आहे। 92 वर्ष त्यांना वास्तविक पाहता एक छोटासा आजार काही वर्षापूर्वी झाला होता, ते वास्तविक पाहता घरी आरामशीर राहिले असते, त्यांना काही घेणं नाही, परंतु समाजासाठी आपण करू लागलेलो आहोत। समाजासाठी यापेक्षा आपण जर तिथे गेलो पाहिलं तर समाजातले अनेक लोक काही करू लागतील हे पाहून जरा आनंद होईल म्हणून ते इथे येऊन बसतात, रात्री उशिरापर्यंत इथे येऊन बसतात, त्यांची तब्येत ठीक नाही, चांगले धनदाकट माणसं फार वेळ चालले बसले असेच तर फिरू लागले तर आजारी पडू लागलेले आहे की नाही? परंतु त्यांचं 92 वर्ष वय असून सुद्धा लोकांचं कल्याण झालं पाहिजे म्हणून ती इथे बसून आहेत, आणि म्हणून हे सर्व लोकांसाठी तुमच्यासाठी खटाटोप आहे की नाही? हे तुमच्यासाठी खटाटोप आहे, लोकांच्या कल्याणासाठीचा खटाटोप आहे। म्हणून आपण सर्वांनी सुंदररित्या बुद्धाच्या धम्माचं आचरण करण्यासाठी शील चांगल्या प्रकारे आचरणात आणायचं आहे, आणि हळूहळू समाधीचा अभ्यास करून हळूहळू आपल्या स्वतःला शहाणं बनवून, आता गाफील राहू नका कुठे, म्हणजे शहाणं बना, प्रज्ञावान बना, आणि शहाणं बनण्याचा मार्ग म्हणजे हा शील समाधी प्रज्ञेचा आहे। दान देणारे बना, दान द्या म्हणू लागल्याच्या नंतर आता महिला मंडळाची लाईन लागली, लाईन दिली पाहिजे, सगळ्यांनी दान दिलं पाहिजे आपापल्या पद्धतीने, प्रत्येकाने आपल्याला जेवढं होईल तेवढं येऊन दान या दानपेटीत टाकलं पाहिजे। आपल्या स्वतःची दानाची पारमिता प्रत्येकाने वाढवली पाहिजे। इथे कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता, न बोलता, गुपचूप मी सांगल्याप्रमाणे उठायचं, यायचं, आपलं दानपेटीत टाकायचं, आपापल्या जागेवर बसायचं, आणि शांततेनं कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ नाही, म्हणजे आपल्याला एक प्रकारे आपण हळूहळू आता सांगून धम्म आचरणाकडे वळू लागलेला प्रत्यक्ष आपल्याला सगळ्या कळू लागलेला आहे। उपासक उपासिकांनो, एकंदरीत हे सर्व दानशील समाधी प्रज्ञा हे कुशल कर्म करून आपलं जीवन आपण सफल करायचं आहे। जीवन हे फार दुर्मिळ आहे, अल्प आहे, अल्प असणाऱ्या जीवनामध्ये कुशल कर्म करून, पुण्य कर्म करून आपल्या स्वतःला सुगतीकडे नेण्याचा प्रयत्न करा। अशा प्रकारचा एक छोटासा अतिशय अल्पसा आपल्याशी चर्चा करून छोटासा उपदेश देऊन या ठिकाणी मी थांबतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।